आनंदनगरमध्ये 3 ते 4 दिवसांपासून चेंबर तुंबल्याने सांडपाण्याचा उपद्रव, नागरिक हैराण. तक्रारीनंतरही महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. सिडको विभागाच्या कारभारावर नागरिकांचा संताप. नवीन नाशिक येथील आनंदनगर परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सांडपाण्याचे चेंबर तुंबल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. चेंबरमधून सांडपाणी रस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरासमोर साचत असल्याने दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत सिडको विभागीय महानगरपालिका कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. चेंबर वारंवार तुंबत असल्याने ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्याऐवजी तात्पुरती दुरुस्ती करून कर्मचारी निघून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या समस्येची माहिती देण्यात आली आहे. मात्र तक्रारीनंतरही महापालिकेचे कर्मचारी वेळेवर घटनास्थळी पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत सिडको विभागीय कार्यालयाशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता उद्या कर्मचारी पाठवतो असे उत्तर देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात समस्या कायम असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चेंबरची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच परिसरातील साचलेले सांडपाणी हटवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी रस्त्यावर साचल्याने दुर्गंधीसह साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून महापालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.